मतदार यादीतील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसनं समिती स्थापन केली आहे. याचं अध्यक्षपद पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. ही समिती नेमकं कसं काम करणार याविषयी आपल्यासोबत आहे पृथ्वीराज चव्हाण. बाबा, काय सांगाल की कशा पद्धतीने ही समिती काम करेल? हे पहा, मुळातच काही 1-2 आठवड्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अनेक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून काही आक्षेप नोंदवले होते. त्याच्यापूर्वी त्यांनी तोच विषय लोकसभेमध्ये मांडला होता. ठिकठिकाणी जाहीर सभेमध्ये खास महाराष्ट्र विधानसभेचा याच्या निवडणुकीचा उल्लेख करून त्यांनी वक्तव्य केली होती. लेखामध्ये सुद्धा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा उल्लेख आहे. त्यांनी मुख्य मुद्दा एवढाच मांडला की सरासरी 5 वर्षामध्ये 30 लाख मतदान वाढतं. मागच्या 2009 ते 14, 14 ते 19, 19 ते 20 कमी जास्त होतं, पण सरासरी ती पातळी असते. पण आत्ता विधानसभा आणि लोकसभेमध्ये मुळातच त्या विधानसभेच्या निवडणुका लांबवल्या, अधिक वेळ देता यावा म्हणून लांबवल्या. तर का लांबवल्या त्याचं उत्तर कोणी काही दिलेलं नाही. आणि त्या 4.5 महिन्यामध्ये 41 लाख मतं वाढली असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे किंवा माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आता 5 महिन्यामध्ये 40 लाख म्हणजे जवळजवळ 8, 9, 10 लाख माणसं दर महिन्याला वाढतात. ही कुठून वाढली? तर त्यामध्ये आम्ही जर संशोधन करायला सुरुवात केली तर कशी वाढली, काय वाढली, आणि त्यातून काही निष्पन्न झालं आम्हाला. त्याचं सादरीकरण मी 30 तारखेला जी दिल्लीला आमच्या पक्षाची बैठक झाली महाराष्ट्राच्या नेत्यांची, त्यामध्ये मी सादरीकरण केलं की मला काय वाटते काय झालं असेल आणि त्याचे दोष सुधारण्याकरता काय केलं पाहिजे. आता पक्षाच्या आदेशानुसार आम्ही जवळजवळ 101 उमेदवारांनी निवडणूक याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि तो खटला चालू आहे. पण आतापर्यंत आपला अनुभव असा आहे की कुठल्याही निवडणूक याचिकेचा कधी निकाल लागतच नाही. तारीख पे तारीख चालू असते आणि हा प्रक्रियेमधला एक मोठा दोष आहे. तो सुधारणं गरजेचं आहे. पण आमचा विषय जो आहे तो मतदार यादीमध्ये अचानक अनैसर्गिक झालेली वाढ आहे आणि त्यामध्ये आम्ही काही निष्कर्ष काढलेले आहेत. आमची 7 जणांची समिती काँग्रेस पक्षाने नेमलेली आहे. मला त्याची जबाबदारी दिलेली आहे. आम्ही जे काही निरीक्षण नोंदवलेलं आहे त्याचं चर्चा करू. त्यांच्या सदस्य आहेत, त्यांच्या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे, काही उमेदवार आहेत, काही मोठे नेते आहेत, विदर्भातले आहेत, मराठवाड्यातले आहेत, जळगाव भागातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. तर त्यामुळं त्यातून मग जो काही निष्कर्ष निघेल, उद्देश 2 आहेत की आम्ही निष्कर्ष आणि आमचा अहवाल आम्ही देऊ आणि त्यातून मग केंद्रीय नेतृत्वाने निवडणूक आयोगाकडे निवडणूक प्रक्रिया सुधारण्याकरता आग्रह करू असे त्यातली कल्पना आहे. हा अहवाल कधीपर्यंत अपेक्षित आहे आणि तुम्ही हे प्रत्येक मतदारसंघात जाऊन हे निरीक्षण नोंदवणार? नाही, आम्ही जाणार नाही. आणि आता हे इतर जे सदस्य आहेत त्यांच्या सोयीप्रमाणे बैठक आम्ही घेऊ मुंबईमध्ये आणि जायचा काही प्रश्न नाही. पण काही लोक आले भेटायला तर निश्चित त्यांना भेटू. पण जे निरीक्षण आमच्या निदर्शनात आलेलं आहे, आता यामध्ये EVM वगैरेचा विषय बहुतेक आम्ही घेणार नाही, कारण तिकडे आमच्याकडे काहीच माहिती नाही. मतदार यादीच्या संख्येमध्ये जी वाढ झालेली आहे तो प्रमुख आमचा फोकसचा मुद्दा असेल की त्यामध्ये किती लोकांनी दुबारा मतदान केलं, एकदम माणसं कशी वाढली, ही मतं वाढली, ती मुलं कोण होती, त्यांची नावं आम्हाला मिळतील का, ती नावं का दिली जात नाहीत, किंवा निवडणूक आयोगाकडून जेव्हा मतदार यादी दिली जाते ती मतदार यादी कम्प्युटर रिडेबल का नाही आहे. संगणकावर आमच्यावर त्याच्यावर प्रोसेस करून आम्हाला काही माहिती काढता येईल ती नाही येत आम्हाला. फोटोची यादी सॉफ्ट कॉपीमध्ये फोटो नसतात, त्यामुळं काही नावं असली ती तपासता येत नाही. तर अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आम्ही सूचना करणार आहे की निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक करण्याकरता काय केलं पाहिजे. तर आत्ता ती पारदर्शक नाही आणि मुळातच निवडणूक आयोग निवडण्याची पद्धतची मोदींनी बदलली आणि 3 लोकांच्या समितीमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह हे दोघं आणि मग एक विरोधी पक्ष नेते
तर त्यामुळे दोघांच्या मनानंच ती कमिटी चालते. त्यांना पाहिजे त्याच माणसांना ते निवडणूक आयुक्त म्हणून नेमतात आणि त्यांच्याकडून मग पारदर्शकतेची अपेक्षा करणं थोडंसं अवघड आहे. किंबहुना अशा प्रकारे निवडणूक आयोग निवडला गेला त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास जागू शकत नाही. अशा काही गोष्टी आहेत. आम्ही सगळे मिळून बसून चर्चा करून पुढं काय करायचं, कसा काय सूचना केंद्रीय नेतृत्वाकडे द्यायचे ते पाहू. धन्यवाद बाबा. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.